तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी आकाश कांबळे तुमच्या मॅथ विथ आकाश सर या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण 9th जॉमेट्री मधला फार एक महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, दॅट इज पॅरलल लाईन्स. तर पॅरलल लाईन म्हणजे काय की ज्या लाईन्स एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाहीत अशा लाईन्सला आपण काय म्हणतो, पॅरलल लाईन्स. लाईन एल अँड लाईन एम, these two lines are parallel lines. तर what are the different properties of parallel lines? So properties of parallel lines. तर बघू त्याच्यामध्ये महत्वाचं काय काय. समजा लाईन एल आणि लाईन एम आहे, तर दोन लाईनला जर एखादी लाईन जर इंटरसेक्ट करत असेल तर ह्या लाईनला आपण काय म्हणतो, लाईन एन. त्याचं नाव काय, ट्रान्सव्हर्सल. ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, दोन लाईनला इंटरसेक्ट करणारी जी लाईन असते त्या लाईनला काय म्हणजे ट्रान्सव्हर्सल. तर आता त्यामध्ये डिफरंट अँगल्स फॉर्म होतात. जर दोन लाईन जर पॅरलल असतील तिथे वेगवेगळे अँगल तयार होतात. त्यामधला फर्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे काय असते सर, करस्पॉन्डिंग अँगल. तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, लक्ष द्या. समजा आपण ह्याला नाव दिलं ए बी सी डी ई एफ जी आणि एच, हे अँगल्स आहेत. तर इथे किती अँगल्स तयार झाले, 8 अँगल्स फॉर्म झाले. तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय की समजा लाईनच्या वरचा म्हणजे अँगल ए आणि अँगल बी, ही लाईन आहे, लाईनच्या वरचा. सो अँगल ए अँड अँगल बी इज अ वन पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. एक ते जोडी आहे, अँगल ए आणि अँगल बी. सिमिलरली हे झाले फर्स्ट. सेकंड इकडे पण होईल अँगल जी आणि अँगल ई, अँगल जी अँड अँगल ई. सिमिलरली जसं लाईनच्या वरचा अँगल काय असतो, करस्पॉन्डिंग अँगल असतो. सिमिलरली लाईनच्या खालचा, हे दोन पॅरलल लाईन्स आहेत. सो अँगल सी अँड अँगल डी ऑल्सो अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. समजलं, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. सिमिलरली अँगल एफ अँड अँगल एच हे पण काय असतील, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. इझी आहे. फर्स्ट अँगल आहे करस्पॉन्डिंग अँगल, लाईनच्या वरचा, लाईनच्या खालचे अँगल्स काय म्हणतो आपण, करस्पॉन्डिंग अँगल. समजलं. तर नेक्स्ट इम्पॉर्टंट अँगल आहे दॅट इज अल्टरनेट अँगल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अल्टरनेट अँगल मध्ये दोन टाइप्स आहेत. एक आहे इंटेरियर आणि एक आहे एक्सटेरियर. तर इंटेरियर म्हणजे काय असते सर, आता इंटेरियर सिम्पली, अल्टरनेट अँगल म्हणजे काय, इथं झेड फॉर्म होते. झेड कुठं फॉर्म होतं, इथं फॉर्म होणार आहे. तर झेडचा हा एक कॉर्नर आणि हा एक कॉर्नर. सो अँगल एफ आणि बी आर द पेअर्स ऑफ अल्टरनेट अँगल. अल्टरनेट मध्ये कोणते आहेत, इंटेरियर आहेत, लाईनच्या मधले आहेत, ह्या दोन पॅरलल लाईनच्या मधले आहेत, म्हणून त्याला आपण नाव काय दिलंय, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. समजलं. तर आणखीन एक पेअर असेल त्याच्या अपोजिट किंवा जिथं उलट झेड फॉर्म होते, कॉर्नर अँगल सी अँड अँगल जी इज अ पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. समजलं. म्हणजे जिथं झेड फॉर्म होते किंवा उलट झेड फॉर्म होते त्याला काय म्हणायचं, अल्टरनेट इंटेरियर अँगल्स. सम इझी आहे. आता अपोजिट टू दॅट एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर म्हणजे काय, लाईनच्या बाहेरचा. आता एफ च्या अपोजिट कोणता आहे, ए आहे, बरोबर आहे. आता एफ बी आपल्याला माहित आहे, हे कोणते आहेत, इंटिरियर आहे. इंटिरियरच्या अपोजिट बघायचं. एफ चा अपोजिट कोणता आहे, ए. बी च्या अपोजिट कोणता आहे, एच. हे काय झाला, एक्सटेरियर, पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. सिमिलरली सी आणि जी मध्ये सी चा अपोजिट कोण आहे, ई आहे. सी आणि जी चा अपोजिट कोण आहे, डी आहे. झालं दुसरी पेअर, अल्टरनेट एक्सटेरियर अँगलची दुसरी पेअर. म्हणजे प्रत्येकाच्या किती दोन पेअर्स आहेत, इंटेरियर 2 आणि एक्सटेरियर 2. फार इझी आहे.
पॅरलल लाईन्स हा चॅप्टर फार इझी आहे. ह्या गोष्टी समजल्या तर प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन मध्ये डिफरंट अँगल्स फॉर्म होतात. करस्पॉन्डिंग अँगल, पुन्हा अल्टरनेट अँगल. आता नेक्स्ट आहे इंटिरियर अँगल. तर इंटिरियर अँगल म्हणजे काय असतंय सांगतो. तर इंटिरियर अँगल म्हणजे काय, सोपं आहे, लाईनच्या मधले. So angle C and angle B are the interior angles. If if line L is parallel to M, line L is parallel to line M जर असेल तर interior angles are supplementary. Supplementary म्हणजे काय असते सर? Supplementary means sum of angles are 180. त्याला आपण काय म्हणतो, supplementary angles म्हणतो. तर हे कधी असतात, जर लाईन M ला पॅरलल असेल तर इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे इंटिरियर अँगल्स असतात, अँगल C प्लस अँगल B इक्वल टू 180 और अँगल F प्लस अँगल G इक्वल टू काय असेल 180. ह्याला म्हणतात इंटिरियर अँगल्स. इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी कधी, इफ दिस लाईन्स आर पॅरलल. तर ही काही प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये काही महत्वाचं पण आहे जे तुम्हाला यायला पाहिजे. त्यामध्ये व्हॉट इज वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे काय असते सर, समजा जिथं पण कुठं असा एक्स फॉर्म होतोय, समजण्यासाठी सांगतोय. समजा एक्स फॉर्म झालं तर हे दोन अँगल काय असतील, इक्वल. समजा ह्याला आपण एक्स नाव दिले, एक्स वाय झेड आणि इथं डब्ल्यू. तर अँगल एक्स इक्वल टू अँगल वाय बिकॉज वर्टिकली अपोजिट अँगल. these are vertically opposite angle and also angle